चला मॅचला सुरुवात. एका बाजूला श्री गणेश कोफराड तर दुसऱ्या बाजूला घरच्या मैदानावरती पहिल्या मॅच मध्ये पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं तो संघ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आपण पाहतोय विकास 11 बॉईज विरुद्ध श्री गणेश कोफराड. बिंदास सीसी कोफराडचा संघ आजच्या दिवसातील पहिला क्वालिफायरचा संघ. मंदार मात्रे अँड टीम पहिली क्वालिफायर आजच्या दिवसामध्ये. ऑन साइडला फ्लिक केले. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये फ्री होम डिलिव्हरी केले. विकेट पतन. पहिला आद्रा, पहिला गडी, पहिला बाद. थँक्यू डीजे. तपन 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 खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मागच्या मॅच मध्ये सुद्धा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये तपनने खूप चांगला झेल टिपला होता. आता सुद्धा पहिल्या चेंडूवरती तपनच्या या झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे योगेशजी वजे सर यांच्याकडून. आदित्य नाईक यांच्या प्रत्येक डॉट साठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. परेशजी वजे सर 100 रुपये सुद्धा आले आहेत. तपनला 500 रुपये सुद्धा जमा झाले आहेत. दुसरा चेंडू अखटप्पाचा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. फील्ड करून फेकी होईपर्यंत आपण पाहू शकता मात्र सिंगलनी संतुष्ट. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते. मागे जाताना झेल टिपणं मैदानाच्या आतमध्ये थोडंसं कठीण असतं. हाताला लागला चेंडू, हाताला स्पर्श होऊन मैदानाच्या आतमध्ये पडला. खूप चांगला प्रयत्न होता. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय. दोन्ही बॅटर आपण पाहतोय सुयोग आणि यश मैदानाच्या आतमध्ये. लोकांना सुद्धा माहिती आहे की आदित्य नाईक एक चांगला गोलंदाज आहे. विकास 11 बोईंच्या बाजूने तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा नाही म्हणून देणार. आता पुढे आले होते. फुलटॉस चेंडू होता. पंचांनी नो रिव्ह्यू रेफर केला गेलाय. चेक केलं जाईल. थर्ड अंपायर बीमर साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. डीबीएनच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न. चेक केलं जाईल, स्क्रीनवरती दर्शवलं जाईल. आमचे थर्ड अंपायर डीबीएनची टेक्निकल टीम, दोन्ही कॅमेरामॅन ज्यांनी कालच्या दिवसापासून खूप चांगली कामगिरी. आमचे फ्रंट कॅमेरामॅनची भूमिका निभावताना प्रीत खूप चांगली कामगिरी आणि साइड कॅमेरामॅनची भूमिका निभावताना ॲज अ ऑफिशियल स्कोरर म्हणून कालच्या दिवसामध्ये लाभले. आणि आजच्या दिवसामध्ये कॅमेरामॅनची भूमिका निभावताना केवल मांगेला. नारंगीचा एक अष्टपैलू खेळाडू, क्रिकेटवरती अतोनात प्रेम. दोन्ही कॅमेरामॅन प्रॉपर कॅप्चर केलं. डीबीएनची टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न. चेक केले जाते. स्क्रीनवरती ऑन स्क्रीन लाईव्ह दर्शवलं सुद्धा जाते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी स्क्रीनवरती दर्शवलं जाते. डीबीएनचे प्रॉपरायटर प्रवीण पाटील बाबू यांच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा. आपण ऑपरेटरची भूमिका निभावताना पाहतोय प्रवीण पाटील बाबू. डीबीएनचे प्रॉपरायटर हे सुद्धा उत्सुक कामगिरी करतात कालच्या दिवसापासून. प्रॉपर स्क्रीनवरती काय दाखवायचं कोणत्या मोमेंटला प्रॉपर नॉलेज आहे प्रवीण पाटील बाबू यांना. आणि बघा डीबीएनच्या चर्चेला उदाहरण आलं त्याचं कारण सुद्धा आहे. सुप्रीमो असो तो टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून 70-70 इकडे डीबीएनचा सॉफ्टवेअर म्हणजे स्कोर कार्ड जो आपण स्क्रीनवरती पाहतोय तो वापरला होता. अशा मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये डीबीएनचा स्कोर कार्ड वापरला जातो. पालघर जिल्ह्यामधील क्लिअर पोझिशन म्हणून ज्यांची ओळख डीबीएनचं नेहमी ब्रीथ वाक्य राहिलं. आणि डीबीएनच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण 3 स्पर्धा पाहतोय. एक नारंगी गावकपची स्पर्धा आणि एक लाईव्ह इव्हेंट जो मरंबरपाड्यामध्ये आहे. त्याच्यानंतर ही बोईन्समध्ये विकास स्मृती चषक. एका दिवशी 4 ते 5 स्पर्धा डीबीएनच्या माध्यमातून करण्याची ताकद असते. आणि डीबीएनच्या टेक्निकल टीमची खासियत आहे की जी डीबीएनच्या टेक्निकल टीममध्ये असलेले 17 खेळाडू ज्यांना संपूर्ण म्हणजे एकाला कधी कॅमेरामॅनवरती बसवलं या ऑपरेटरची भूमिका. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहायला जातोय. 3 धावा मात्र. आदित्य नाईक खूप चांगलं षटक
प्रत्येक डॉटसाठी 100 रुपये परेशजी सर यांच्याकडून आहेत. कोणत्याही खेळाडूने जर का झेल टिपला तर योगेशजी वजे यांच्याकडून 500 रुपये. आपण डीबीएनच्या चर्चेच्या दिशेने होतं. डीप बिलीव्ह नेटवर्क अशी आज ओळख संपूर्णतः पालघर जिल्हा महाराष्ट्रापर्यंत प्रवास गाठण्याचं कार्य या वर्षामध्ये डीबीएनच्या माध्यमातून केलं जाते. दमनला केलेली ती स्पर्धा सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. हार्दिकचा पहिला चेंडू लो फुल टॉसचा चेंडू होता. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आल्यात आणि वेगाने जर का क्षेत्ररक्षक चेंडूवरती आल्यात फेकी सुद्धा वेगाने. आणि सातत्याने आपण सामवेदी ब्राह्मण समाजाच्या स्पर्धा मागतोय. मागच्या 1 महिन्यापासून या स्पर्धा चालू आहेत. त्या स्पर्धा सुद्धा आपण डीबीएनच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग यूट्यूबवरती केली जाते. हे सुद्धा एक नातं आहे डीबीएनचा सामवेदी ब्राह्मण समाजाशी की सातत्याने मागच्या 1 महिन्यापासून मोठमोठ्या ती SBPLची स्पर्धा करोडीच्या मैदानावरती लगातार 2 आठवड्यामध्ये पाहत होते आपण. त्या स्पर्धा सुद्धा आपण डीबीएनच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग केल्या गेल्या होत्या यूट्यूबवरती. आणि आज आपण पाहतोय विकास 11 बोईंगची स्पर्धा सुद्धा डीबीएनच्या माध्यमातून पाहू शकतो. अकोटप्पाचा चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फील्ड करतील. सिंगलनी धावफलक पुढे सर. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा बघा. आणि विकास 11 बोईंगचा संघ मागच्या 4 वर्षापासून विकास स्मृती चषक करतोय आणि मागची 4ही वर्ष डीबीएनच्या माध्यमातून ही स्पर्धा कॅप्चर केली जाते. आणि जर का सामवेदी ब्राह्मण समाजाचा आपण विचार केला तर या समाजामध्ये पहिल्यांदा कोणती लाईव्ह स्पर्धा केली असेल डीबीएनच्या माध्यमातून तर ही स्पर्धा म्हणजे विकास 11नी डीबीएनला इकडे आणलं. त्यानंतर सामवेदी ब्राह्मण समाजाचं मिळालेलं डीबीएनला प्रेम खऱ्या अर्थाने खूप चांगलं साथ प्रतिसाद नेहमी आपल्याला मिळते. खेळाडूंचं असू दे या मान्यवरांचे असू दे. आणि त्याच्यावरती विश्वाससुद्धा एखाद्याला आपण लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये सातत्याने का बोलवतो ते डीबीएनची ती कामगिरी. डीबीएनने विकास स्मृती चषकामध्ये पहिल्या वर्षी केलेली कामगिरी मग सातत्याने मागील काही वर्षामध्ये आपण पाहतोय सामवेदी ब्राह्मण समाजामध्ये होणारा स्पर्धा या संपूर्णतः स्पर्धा डीबीएनच्या माध्यमातून आपण पाहतो. हा विश्वास असतो. अलकनंदा नाईक आणि सन्मान्य सुनीलजी नाईक सर आपण आपणास विनंती करतो आपण आदरपूर्वक व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय 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 जातोय. यष्टीरक्षक हार्दिकच्या हातामध्ये विकेटचं पतन होताना पहिला आदरा पहिला गडीपात. खेळाडू जमले अनेक क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार बघतील आज सान थोर क्रिकेटचे सारे कर्णधार. थँक्यू थँक्यू थँक्यू. गाण्याची बोल खूप सुंदर बोल. झलक विकास 11 बोईंचं हे गाणं या स्पर्धेची आठवण सातत्याने आम्हाला देत राहते. सर्वांच्या स्टेटसवरती असणारे हे गाणं व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकत असतो. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ 6 धावा. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ टप्पा पडल्यानंतर मागे निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता बघा. आपण कौस्तुभला पाहतोय खूप चांगलं षटक. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा. खूप चांगलं षटक हाताळताना कौस्तुभ ज्यांनी मागच्या मॅच मध्ये सुद्धा 4 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला पकडतील. फेकी होईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट फेकी झाली होती पण यष्टांपासून थोडंसं लाभ. खूप चांगलं क्षेत्ररक्षक नजारा. षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा मात्र 8. कौस्तुभनी मागच्या मॅच मध्ये ते 4 धाव्यांचं षटक आणि या मॅच मध्ये सुद्धा मात्र 5 धाव्यांचं षटक. खूप चांगली गोलंदाजी आदित्य आणि कौस्तुभच्या माध्यमातून.
आनंदजी पाटील सर यांचं सुद्धा आगमन होताना सर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. विनंती होते आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आज सान थोडं क्रिकेटचे सारे कर्णधार, देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक, देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक, बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. थँक्यू 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 जयदेशी मारवती प्रथम. बघा मागच्या मॅचमध्ये सुद्धा म्हणजे कौस्तुभ असू दे आदित्य नाईक असू दे खूप चांगलं षटक, म्हणजे त्या 12 चेंडूमध्ये जास्त धावा नाही येत आहे पण नंतरच्या 12 चेंडूमध्ये किती धावा बनतात हे कॅल्क्युलेट करणं जास्त इम्पॉर्टंट असतं. आता प्रथम आहे तिसरं षटक कातळण्यासाठी. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतात, एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता पण थोडंसं चेंडूपेक्षा दूर राहिले आणि 2 धावा धावफलकामध्ये ॲड होताना. बघा मागच्या मॅचमध्ये जे पहिल्या षटकामध्ये आलेल्या 18 धावा होत्या त्यानंतर कौस्तुभ आणि आदित्यने 12 मध्ये 8 धावा दिल्या फक्त. आता इथे सुद्धा तेच आहे, या दोघांनी पहिल्या 12 मध्ये 8च धावा दिल्यात म्हणजे इथे सुद्धा तेच चित्र होतं पण नंतरच्या 12 मध्ये किती धावा येतात हे जास्त. शेवटच्या षटकामध्ये आलेल्या धावा कुठेतरी ते धावफलक जास्त सेट झालं, 35च्या पुढे धावफलक गेलं, त्या कारणास्तव कदाचित पराभवाच्या छायेमध्ये संघाला जावं लागलं. तो दबाव होता 35चा पाठला करताना की मैदानाच्या आतमध्ये वातावरण वारंवार बदलताना टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ मागे निघून जातोय. बॅकफुटर येऊन टायमिंग करण्याचा प्रयत्न केला जात होता पण तो टायमिंग नाहीये आणखी चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मागे निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू मागे जातोय, ओराच्या बॅनरला अभिवादन करतोय, सिंगल साठी डिक्लेअर झोन. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, धावफलकर धावा आपण पाहतोय, डबल 1 11 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली घेण्याचा प्रयत्न करतायत. प्रथमने टिपला एक चांगला झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेट गॉन. आदित्य नाईक सुमित नाईक आयोजन करते आहेत छान, हर्षद नाईक योगेश वाजे साऱ्या खेळाडूंचे आहेत जाण. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. कुणाल राजेश विनोद मामा भूषण भाई नेक, कुणाल राजेश विनोद मामा. राजस आणि कुणाल यांनी जर का झेल पकडला तर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक योगेशजी वजे यांच्याकडून लगावण्यात आले. कोटप्पाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी यष्टांवरती, चेंडूला पकडून वेगाने लावण्याचा प्रयत्न केला जातोय. डीबीएनच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेक केलं जाईल, स्क्रीनवरती दर्शवलं जाईल. बॅट आधी आले का यष्टांवरती चेंडू आधी लावलाय, क्रीजमध्ये बॅट हवेमध्ये आहे का आतमध्ये आहे चेक केलं जाईल.
येस, धावचीच्या रूपात गडी बाद आहे बघा, स्क्रीनवरती दाखवलं जाते. डिबेंच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता, युट्यूबवरती दाखवलं जाते. साईड अँगलनी तो व्ह्यू नव्हता दिसत, तर फ्रंट कॅमेरामॅन फ्रंट अँगलनी चेक केलं गेलं, तेव्हाच थोडासा वेग घेतला गेला. तिथून डिसिजन द्यायचं होतं. धावचीच्या रूपात गडी बाद असणार आहे. चेंडू मागे जातोय, मागे सुद्धा टप्पा पडल्यानंतर अकरा धावा. व्यासपीठावरती अमयजी पिंपळे साहेब यांचं आगमन होताना सर आपलं सुद्धा या स्पर्धेच्या मार्फतून सहर्ष स्वागत. आपणास विनंती करतो आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. बॅकफुट मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला शोधलंय तिकडे पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने टिपलाय चांगला झेल. अजून एका क्षेत्ररक्षकाच्या खात्यामध्ये 500 रुपये ऍड होताना योगेश शिवाजी यांच्याकडून. अजून एक डॉट होतं इथे पाहू शकता. श्री गणेश कोफराड, ती रणनीती नाही आहे. संघ दबावामध्ये धावफलक आपण पाहू शकता बऱ्याच वेळापासून 11 वरती स्थिरावलंय. लगातारचे 5 डॉट चेंडू खेळताना श्री गणेश कोफराड संघ दबावामध्ये आहे. चेंडू मागे जातोय. 3.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 12 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने फेकी केली होती. सिंगल कंप्लीट होताना 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा धावपळ करते आपण पाहतोय. का 2 चेंडू 2 मध्ये जर का एखादा मोठा फटका आला तरी सुद्धा धावपळ इतक्या वेगाने पाहिजे तितक्या वेगाने नाहीये, पण ती लढण्यासाठी क्षमता सुद्धा असेल धावपळकामध्ये. सिंगल येताना डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाची फेकी थोडीशी खराब. बॅकअप आहे. 2 धावा धावपळकामध्ये ऍड होताना 15 धावा धावपळकावरती. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावफलकर धावा आपण पाहतोय 15. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, पण बराच बाहेर चेंडू पंच आमच्या दिशेने वळत आहेत व्हाईटचा इशारा करताना. 16 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा.
शेवटच्या चेंडूवरती यश त्यांना वेध करणाऱ्या यशला उद्ध्वस्त केला जातात. शेवटच्या चेंडूवरती आलाय विकेट. धावफलक स्थिरावलं जाते 16 वरती आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज असणाऱ्या विकास 11 बोईंच्या संघाला. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार. बघतील आज सान थोर क्रिकेटचे सारे कर्णधार. देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. नाईक सुमित नाईक आयोजन करते आहेत छान. हर्षद नाईक योगेश वाजे साऱ्या खेळाडूंचे आहेत जाण. कुणाल राजेश विनोद मामा भूषण उपस्थित विशेष अतिथी यांचा आपण इकडे यथोचित सन्मान करणार आहोत. अमयजी पिंपळे साहेब यांचा आपण इकडे यथोचित सन्मान करणार. सर मी आपणास विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. सुनीलजी नाईक सर यांच्या शुभ हस्ते अमयजी पिंपळे सर यांचा आपण इकडे यथोचित सन्मान करतोय. सनफ्लावर येल्लो बीच नवापूर बीच रिसॉर्टचे ओनर सुनीलजी नाईक सर यांच्या शुभ हस्ते आपण अमयजी पिंपळे सर यांचा यथोचित सन्मान करतोय. या स्पर्धेची आठवण म्हणून एक चांगला संदेश देण्याचं कार्य केले जाते. झाडे लावा झाडे जगवा असा एक संदेश देण्याचं कार्य केले जाते. एक तुळशीचं रोपटं दिलं जाते. या स्पर्धेची आठवण आपण आल्याबद्दल सर आपले मनापासून आभार असतील. या स्पर्धेला या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना एक झाडाचं रोपटं देऊन त्यांचा इकडे यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला. सर आपले मनापासून आभार वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. चला मैदानाच्या दिशेने वळतोय. एका बाजूला विकास 11 बोईंज आहे तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश कोफराट 17 धावा धावफलकावरती. कुणाल आणि राजस हर्ष गोलंदाजी मारवरती सज्ज. बघा कुणाल सलामीवीर बॅटर म्हणून आलाय तर विपुलजी नाईक USA यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. कुणालच्या जितके रन बनतील म्हणजे प्रत्येक रन साठी योगेश वजे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि ज्योती पाटील मॅडम यांच्याकडून कोणत्याही फलंदाजांनी जर का एखादा षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे.
सनसेक्स एका बाजूला बँक निफ्टी आहे तर दुसऱ्या बाजूला निफ्टी आहे. पण मार्केट इतकं ओपन आहे, पारितोषिक रन सर्वांसाठी पारितोषिक लावलं जाते, पण धावपळकरती धावा किती आहेत हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. धावपळकर धावा 17 धावांचा पाठला करायचा आहे. अनिकेत नाईक याच्याकडून कुणाल पाटीलच्या प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये आहेत. तर कुणाल किती रन, कुणालचा फॅन बेस इतका मोठा आहे या बॉलिंग्स मध्ये, आज मैदानाच्या आतमध्ये उतरल्यावर कुणालला माहिती पडलं असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू सर्व मागे जातोय. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 4 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये गोलंदाजाच्या नाही येत आहे, सिंगल कंप्लीट. कुणालच्या प्रत्येक षटकारासाठी योगेशजी वजे यांच्याकडून 20,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सर्व ब्रेक केलं, निफ्टी असू दे, बँक निफ्टी असू दे, सर्व मार्केट ब्रेक केले. आता कुणाल तो षटकार मारेल का मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. फुल टच चेंडू होता. नोचा इशारा येतोय, रिव्ह्यू रेफर केला गेला, चेक केलं जाईल. अंपायर, थर्ड अंपायर पिमरसाठी रिव्ह्यू रेफर केला गेलाय. कुणालच्या एका षटकारासाठी या स्पर्धेचं जितकं प्रथम पारितोषिक आहे ना तितकं आहे. आता तो कुणाल एक षटकार मारेल का मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. इतका मोठा फॅन बेस घेऊन आता त्या खेळताना ते मनामध्ये ओझं सुद्धा असेल की प्रेक्षकांसाठी एक षटकार मारावा लागेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, पंच आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. इट्स अ नो बॉल, नो बॉल आहे सर. पुढील चेंडू फ्री हिटचा चेंडू सुद्धा असणार आहे. सात धावा. चेंडू टप्पा पडल्यानंतर मागे निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 7 धावा धावफलकाची आपण पाहतोय. 17 धावांचा पाठला करायचा आहे. कुणालचा प्रेक्षक वर्ग, कुणालसाठी बघण्यासाठी आलेला सर्व फॅन बेस खूप मोठा आहे. पारितोषिकाचा वर्षाव आहे, पण ते फटके कुणाल नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. पुन्हा एकदा अखो टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. राजेशच्या प्रत्येक षटकारासाठी वासुदेवजी नाईक सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता पारितोषिक दोन्ही फलंदाजासाठी आहे, पण तो षटकार मैदानाच्या आतमध्ये येईल का. 5 चेंडूचा खेळ झालाय, 8 धावा. फुलटॉस चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत आहेत. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये टिपलाय चांगला झेल. संपलाय राजेशचा खेळ. पुन्हा त्याला हत्तर लावून बघ, नाही तुझं थोबड फोडलं तर नावाची आरची.
एका बाजूला बँक निफ्टी ब्रेक झाली तर दुसऱ्या बाजूला निफ्टीला सुद्धा थांबायचं नाही. सुमितच्या प्रत्येक षटकारासाठी विपुल नाईक फ्रॉम US यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मैदानाच्या आतमध्ये कोणताही खेळाडू षटकार मारो. प्रयत्न चालू आहेत. कुणालचे प्रयत्न चालू आहेत. कुणालला एका षटकारासाठी 22,000 रुपये आहेत. तो षटकार येईल का? आता कुणालच्या मनामध्ये काय चालू आहे, खेळपट्टीवरती जास्त महत्वाचं आहे. मॅचला फिनिश करायचं चालू आहे का षटकार आहे हे पाहावं लागेल. षटकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही त्या दिशेने. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी यष्ट्यांपासून थोडीशी लांब आहे का? तर थोडीशी लांब होती. यष्ट्यांवर लावताना झालाय थोडासा उशीर. 2 धावा कंप्लीट. कुणालच्या मनामध्ये षटकार मारायचा आहे पण मॅचला सुद्धा फिनिश करायचं आहे. सिंगल डबलनी बघा धावफलक सुद्धा चालू ठेवायचं आहे. कुणाला सुद्धा माहिती आहे की प्रयत्न करायचा. एखादा फटका जर का बॅटमधून जशा प्रकारे एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होतोय ते कनेक्शन असेल तर तो चेंडू सीमारेषा पार जाताना दिसेल. लेफ्ट केला जाते चेंडूला. पंचांचा वाईटचा इशारा येतो. जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना 12 धावा धावफलकावरती. प्रहार करण्याचा प्रयत्न. सार्थक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत आहे. सार्थकच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. आता फेकी केल्यानंतर विकेट किपर बॅकअप म्हणून येत आहेत. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. 9+1 अशा धावा धावफलकामध्ये ऍड होताना सुमितला सुद्धा पारितोषिक आहे. विपुल नाईक USA यांच्याकडून सुमितच्या प्रत्येक षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता सुमित स्ट्राईक वरती आलाय. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला फ्री होम डिलिव्हरी केलेली ती डिलिव्हरी ऍक्सेप्ट नाही करायची होती. चेंडू मागे येतोय. आता या मॅच मध्ये इतका पारितोषिकांचा वर्षाव झाला पण तो 6 प्रेक्षकांना पाहायला नाही मिळालाय. जो षटकार प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत तो षटकार नाही येत आहे. जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज. $100 लावल्यात एका बाजूला 22,000 आहेत. लेफ्ट केलं जाते चेंडूला पुन्हा एकदा. वाईट +1 आहे सर. येस मॅच फिनिश. विजेता संघ 2 धाव्यांची गरज असताना मॅच कंप्लीट झाले सर. मॅच जिंकलाय विकास 11 बोईन संघ. हार्ड लक टीम श्री गणेश कोफराड पराभवाच्या छायामध्ये जावं लागते. विकास 11 बोईन संघ मॅच जिंकल्या पण दोन्ही फलंदाज तशा प्रकारे खुश नाही दिसत जशा प्रकारे डगआउट मध्ये येत आहे. जो षटकार नाही आलाय त्यांच्या बॅट मधून डगआउट मध्ये येताना त्या हास्य नाही आहे चेहऱ्यावरती, ती खुशी नाही आहे. जे षटकार आमच्या प्रेक्षकांना बघायचा होता तो षटकार नाही आला. पण अभिनंदन. विकास 11 बोईन्स कर्णधार पाठवायचे आहे. नेक्स्ट मॅच साठी लगेचच आपण टॉस घेणार आहोत. आणि भुईगाव